रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. मुंबईतून अटक केलेल्या इसिस संघटनेशी संबंधित संशयितांच्या तपासातून भांडाफोड दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि महाराष्ट्र एटीएसने संयुक्त कारवाई करत सोमवारी दिनांक 6 एप्रिल रोजी मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड केलाय. या कारवाईत 2 संशयितांना ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्यांची ओळख मोसाब अहमद उर्फ कलाम आणि मोहम्मद हमद अशी आहे. ही कारवाई मुंबईतील कुर्ला आणि खडावली परिसरात करण्यात आली आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार दोन्ही आरोपी इस्लामिक स्टेट प्रेरित कट्टरपंथी मॉड्यूल्सशी संबंधित होते आणि रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या खेळण्याच्या कारमध्ये स्फोटके बसवून हल्ला करण्याची योजना आखत होते. झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून आक्षेपार्ह साहित्य, संशयास्पद चॅट्स आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली. प्राथमिक तपासात ते इम्प्रोवाइज एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस तयार करत असल्याचंही समोर आलंय. तपासात उघड झाले की हे आरोपी सोशल मीडियावरील सोल्जर्स ऑफ जिहाद आणि मिशन खिलाफत अशा नेटवर्कशी जोडलेले होते. तसेच पाकिस्तानमध्ये स्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंधित अबू हुफेजा नावाच्या दहशतवाद्याशीही त्यांचे संबंध असल्याचं आढळलंय. तो टेलिग्रामसारख्या प्लॅटफॉर्मद्वारे तरुणांना कट्टरपंथांकडे आकर्षित करत असल्याची माहिती आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, कुर्ला, शिवाजीनगर आणि गोवंडी येथील काही तरुण प्रतिबंधित दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून 3 ठिकाणी छापे टाकण्यात आले. संशयितांची चौकशी करण्यात आली असून त्यांचे मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.